मित्र पानकर सर, आढाव सर, तसेच गुजर सर, डॉक्टर गणेश जाधव सर, शशिकांतजी सांगेलकर सर, राजू खिल्लारे, सगळ्यात पहिले उभं राहताना मला हा प्रश्न पडतो, ऐकणाऱ्यांना आपल्याला खरंच ऐकायचं असतं का नाही? काय ना, आमच्या बोलण्यामध्ये आजपर्यंत जे लोक बोलले माझ्या अगोदर किंवा इथं पुढे जे बोलणार आहेत आमच्या ह्या मंचावरून, यात काही फारसे चमत्कार मजा नसते साहेब. म्हणजे आज तुम्हाला ना नवल वाटणं बंद झालेलं असा हा काळ आहे. लहान पोराला त्या साऊथ इंडियनच्या जे मूवीज आहेत ना ते बघून असं वाटतं का बुक्की 40-50 लोक असे वर उडतात हवेमध्ये. एका बुक्कीत 40-50 लोक हवेत उडतात. तो हिरो आपला पुढे चालत असतो, सवडीनं जे खाली पडतात हळूहळू लोक पडत असतात धपाधप, आहे की नाही? तर इतक्या लेवलला आमचं आश्चर्य वाटणं वगैरे संपून गेलेलं असल्यामुळे आम्हाला एखाद्या माणसानं भूतकाळामध्ये काही काम केलं असेल नवल वाटणं संपून गेलेलं आहे. मी जे काही बोलणार आहे त्या बोलण्यामध्ये कोणी एका बाणामध्ये पाऊस पाडणार नाहीये, कोणी हातावर पर्वत उचलणार नाही, करणीवर डोंगर उचलणार नाही, काहीच होणार नाही माझ्या बोलण्यामध्ये. तुम्हाला बघ ऐकायचं, कारण मी जे बोलणार आहे ते माणसांबद्दल बोलणार आहे, चमत्कारांबद्दल बोलणार नाही. तुमच्या माझ्यासारख्या हाडामासाच्या माणसांनी आमच्यासाठी आमच्या भूतकाळामध्ये आजचं जगणं चांगलं व्हावं म्हणून जे काय पेरून ठेवलेले ना मला त्याबद्दल बोलावं लागतंय. आणि म्हणून मला असं वाटतं का तुम्हाला त्यात काही आश्चर्य, नवल, वंडर, अरे फार भारी वाटलं असं होईल का नाही मला माहित नाही, पण ही माणसंच आम्हाला जगवत आहे, ही माणसंच आमच्या वाट्याला जगणं जिणं आणत आहे. फरक काय, त्या माणसांना पुरुषापासून महापुरुष होण्याचा जो प्रवास आहे ना तो तुम्हाला काही मिनिटात फक्त मला सांगायचा आहे, वेळ काहीच नाही. जे तुम्हाला मला आजही करता येईल, अजूनही ठरलं उद्यापासून आयुष्य दुसऱ्या मिनिटापासून बदलू शकेल असं सगळं आहे. ऐकायचं, मनाचं मनोरंजन करायचं, निघून जायचं असा हा भाग नाहीये. महापुरुषांबद्दल बोलताना ही जबाबदारी बोलणाऱ्याची आणि तेवढीच ऐकणाऱ्याची पण असते, हे तर समजून घ्या. त्यामुळे आपण जेव्हा शिकतो कॉलेजला, त्यातले तरुण मुलं आहेत बरेच, आम्ही भारी भारी कपड्यांच्या फॅशन करतो, चांगले सूट पॅन्ट वगैरे घालतो, शूज घालतो. त्यावेळेस ना कोणीतरी एक माणूस असतो ज्याला आपण बाप म्हणतो, तो शेतामध्ये राबत असतो. आमच्या चांगल्या कपड्यांची फॅशन पोहोचण्यासाठी त्याने फाटक्या बनींची फॅशन अंगीकारलेली असते. त्याच्या कोपरीला, बनीला, पॅन्टला तिगडा असतात. तो माणूस असतो, देव नसतो. आम्हाला या माणसांची आम्हाला गोष्ट ऐकायची, त्याच्यामुळे तुम्ही त्यासाठी थोडस मनाची तयारी करा. आणि का ही माणसं वेगळी झाली, ही सगळी जे आपल्या समोर प्रतिमा आहेत त्यांच्या अजून पण तिथं आहेत, त्या सगळ्यांच्या बद्दल इतक्या कमी वेळात बोलणं शक्य होईल का माहित नाही. सगळ्यांच्या बद्दल आपण साहित्यिक काही गोष्टी मला सांगण्याचा मी प्रयत्न करत आहे की छत्रपती शिवाजी महाराज, सरदार पुत्र, जहागीरदाराचा मुलगा, हे जे माय मौल्यावरचे अत्याचार, शेतकऱ्यांवरचे अत्याचार, ते खळ्यातनं धान्य निघून जायचं वगैरे हा प्रश्न त्यांचा नव्हता. महापुरुष काय होतात आम्हाला पण ते करता येतं. आमचेच पाहुणे रावळे, आमचे सगळे सवरे, माझेच बायका पोरं, माझंच गाव किंवा अजून असं काहीतरी, माझ्या जातीचे लोक, धर्माचे लोक, यांच्या पलीकडे जाऊन ज्यांना बघता येतं लोकांकडे समाजामध्ये, त्या लोकांना महापुरुष होता येतं. आणि म्हणून शेकडो वर्ष उलटली तरी सुद्धा आम्हाला त्यांच्या विचारांचा आदर करावा लागतो किंवा त्यांच्या प्रेरणेवर आम्हाला जगता येतं. ज्यांच्यात आपण जयंती साजरी करतोय, क्रांतीसूर्य ज्योतिराव फुले. काय तुम्हाला वाटतं गोविंदराव फुलेंचा व्यवसाय काय होता? पेशवाईमध्ये चौगुळे नावाचे एक पद होते, फुलाची शेती करायची. त्यानंतर त्यांनी व्यवसाय निवडला कॉन्ट्रॅक्टरशिपचा, बांधकाम ठेकेदार. आणि खडकवासला धरणाचं काम असेल, पुण्याची बीएमसीची बिल्डिंग असेल, पुण्यामधला संभाजी पूल असेल, जे अजूनही आहेत, ती जी फुले मंडळी तिला नाव दिलं, ती त्यांनी ही त्यांच्या कन्स्ट्रक्शन कंपनीने बांधलेली ही सगळी बांधकामं आहेत, अजूनही तशीच आहे. माणसाचं जे इमान आहे, अहिल्यादेवी होळकरांनी बांधलेले 12 भाग अजून पण पक्क्या बांधकामाचे, त्यांच्या जो पुण्याईचा पाझर आहे ना, तो आज सुद्धा तुमच्या माझ्या सारख्यांचे तहान भागवतोय. त्यामुळे इमान असलं आपल्यामध्ये, सिमेंट में कुछ नाही होता, जान भी सिमेंट में नाही होती. तुम्ही सगळी चांगली माणसं. तर अजूनही काही वर्ष उलटली, ती मंडई असेल, तो पूल असेल, ते धरण असेल, ती बिल्डिंग असेल बीएमसीची, ही सगळी आज तिथे उभा आहेत. त्या व्यवसायात ते होते. आणि तुम्हाला मला सांगायला आवडेल की ज्यावेळेस जमशेदजी टाटा यांनी हा उद्योग चालू केला होता, टाटा उद्योग समूह, आणि त्यांच्या व्यवसायाचा वार्षिक टर्नओव्हर ज्यावेळेस 5 लाख रुपये होता, त्यावेळेस फुल्यांच्या कन्स्ट्रक्शन कंपनीचा टर्नओव्हर 20 लाख रुपये होता. हे सगळं आमच्यासाठी फिरून नसतं ठेवलं, ते काय झालं तुम्हाला सांगण्याची वेळी गरज नाही. सुदैवाने
जमशेदजी टाटा किंवा रतनजी टाटा आता गेले, हे चांगला उद्योगपती निपजला म्हणून चांगलं झालं, आपण त्याबद्दल काही दुमत नाही. माझा म्हणण्याचा अर्थ असा आहे फक्त की ज्यावेळेस त्यांच्या चौपट टर्नओव्हर असणारी एखादी कंपनी काम करते, ते सगळं बाजूला ठेवायचं आणि समाजातले काय प्रश्न आहेत हे ओळखायचे आणि त्यासाठी काम करायचं. त्यामुळे आपण या महापुरुषांच्या जयंत्या साजरा करत असतो. आपल्याकडे जयंत्या होतं, आपलं काय होतं, श्राद्ध होतं, आमटी रसा काहीतरी उपवास करून आणला, झाले सगळे 15 दिवसामध्ये सगळे. असं आपलं का होत नाही, त्याची ही कारण आहे. तिसरी प्रतिमा आपण आता ज्यांचं पूजन केलं तुम्हा सर्व मान्यवरांच्या हस्ते, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. कोलंबिया नावाच्या विद्यापीठामध्ये शिक्षण घेतलं. हे विद्यापीठ 250 वर्षापासून काम करतं आणि 250 वर्षांमध्ये असा कुठला देश नाही, त्या देशामध्ये कलाकार, सायंटिस्ट, एखादा राजकारणी, एखादा उद्योगपती, अजून कोणीही यातून घडला नसेल मोठा. इतक्या लोकांना यांनी शिक्षण दिले, एवढे स्कॉलर्स या विद्यापीठामधून घडले. आणि त्यांनी मागच्या 3 वर्षापूर्वी आपल्यातल्या सगळ्या स्कॉलर्सची, पहिल्या 100 स्कॉलरची यादी काढली. इतकं आवड होतं, लोक म्हणजे 10,000 काढा तेव्हा कोण नाही मिळेल. 250 वर्ष काम करायचं जगभरामध्ये एका विद्यापीठानं 10,000 लागतील कमीत कमी, बरोबर नाही. फक्त 100 स्कॉलरची यादी समोर आली. पहिलं नाव वाचतोय तुम्हाला सर्वांचं, माझं, आमचं छातीनं अभिमानानं हवा भरली गेली पाहिजे, मनगट शिवशिवली पाहिजे आणि टाळ्या वाजल्या पाहिजेत. पहिल्या क्रमांकाचं नाव होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. वाटेल ती पदवी, वाटेल ते ऐश्वर्य, वाटेल ती समृद्धी या शिक्षणाच्या, ज्ञानाच्या, बुद्धीच्या बळावर या माणसाला मिळवता आली असती. आणि म्हणून तिसरा महापुरुषाबद्दल सांगताना मला असं वाटतं या सगळ्या लोकांच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये कुठलीच अडचण नव्हती. हे खूप मोठी माणसं होती, पण याच्या पलीकडे जाऊन ज्यांना समाजातले प्रश्न उरकता आले, त्यासाठी प्रश्न विचारता आले, त्यासाठी लोकांना समजावता आलं, प्रबोधन करता आलं. आणि म्हणून त्याच महापुरुष आहेत. मोठे खूप असतात, कबीर खूप छान सांगतात किंवा बड़ा हुआ तो क्या हुआ जैसे पेड़ खजूर. झाड असतं खजूराचं, नुसतं मोठं असतं, त्याचा उपयोग लोकांना नसतो. पंथी को छाया नहीं फल लगे अति दूर, कबीरा फल लगे अति दूर. फळं पण हाताला लागत नाही, सावली पडत नाही, नुसतेच मोठे असतात काही झाडं. तशी त्या खजुराच्या झाडासारखी मोठी माणसं, त्यांचं आम्हाला कधी कौतुक नाही. त्यांच्या जयंत्या कुठे होतात. सगळ्यात पहिले मला असं वाटतं आमचं काय चुकलं असं कोणी विचारलं तुम्हाला, मला माणूस म्हणून किंवा महापुरुषांचे अनुयायी होण्याच्या बाबतीमध्ये, तर एकच वाटतं की आम्ही कृतज्ञ माणसं आहोत. कृतज्ञ म्हणजे काय की आमच्यासाठी कोणी काही केल्यानं ते जाणीव राहत नाही, ती जाणीव आम्हाला राहत नाही. आम्ही कृतज्ञ. ती कृतज्ञता फक्त मला असं वाटतं बोलण्याचा विषय, कारण जास्त काही बोलता येणार नाही आजच्या एवढ्या कमी वेळेमध्ये. कृतज्ञता मला असं वाटतं अशी गोष्ट का ती सगळ्यांना, ईश्वराला, या जगनिर्मात्याला सगळ्यांना तीच हवी आहे. तुमच्यामध्ये ती असली पाहिजे तर तुम्ही माणसं आहात. जाणीव ती असली पाहिजे. या शहरामध्ये अमेरिकेला 2 मुलं शिकायला असणारे एक दाम्पत्य होतं. त्या दाम्पत्याचं असं झालं की त्यातला एक अगोदर मेली आई, नंतर बाप मेला. आईच्या वेळेस पण मुलं आली नाहीत, दोन्ही मुलं. बापाच्या वेळेस त्यांनी अंत्यसंस्काराचे पैसे पाठवले, सोबत चिठ्ठी पाठवली बाजूच्या काकांना, असं करा म्हणे की ना राख आम्हाला पाठवा, तिकडे लागते आम्हाला, तुम्ही आईच्या वेळेस चुकला होतात असं नाही, यावेळेस थोडस राख लागेल आम्हाला. राख झाली पाहिजे लोकांची. मला असं, आम्ही या समाजात राहतोय, तुम्ही ग्रामीण भागात राहता, तुम्ही एका चांगल्या व्यवस्थेत राहता, तुम्हाला अजून जाण आहे. कृतज्ञ शब्द तुम्हाला लागू होतो का नाही मला माहित नाही, पण आम्हाला सगळ्यांची एकंदरीत सामाजिक मला कोणी समस्या वाटते तर कृतज्ञपणा आहे. आम्हाला जाणीवच नसतात कोणी काय केलंय. महात्मा ज्योतिराव फुले, क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले नसत्या तर आज आमच्या देशामध्ये एखादा, त्यांनी हे काम केलं नसतं तर एखादा उद्योगपती अजून मोठा घडला असता, काही चौपट मोठा घडला असता, त्यांचं आयुष्य आरामात गेलं असतं, त्यांनी कुठे देणग्या देऊन नाव कमावलं असतं, आपण त्यांना मोठं हिरो म्हणलं असतं. पण ते न करता त्यांनी हे काम केल्यामुळे आज झालं आहे की आमचा साक्षरता टक्का इथपर्यंत पोहोचला. नाही तर अजूनही 50 वर्ष आमच्या साक्षरतेचा, शिक्षणाचा टक्का वाढला नसता. 1 जानेवारी 1848 या माऊलीनं आपल्या पतिरायाच्या साथीनं जगातली पहिली, भारतातली पहिली मुलींची शाळा चालू केली. तोपर्यंत मुलींना शिकता येत नाही. शाळेत जाताना अंगावर शेण चिखल घ्यावं लागायचा. आवेला हे मुलींना काय शिकवायचं काढलं. आज आपल्याला ती कल्पना सहन होत नाही. आज माझ्या माय मावल्या लेखी बाळी शिकतायत ना, याची सगळ्यांची पेरणी कुठे झाली असेल तर त्या 1 जानेवारी 1848 भिडेवाड्यातल्या शाळेत झाली.
सगळ्या मुलींच्या कोऱ्या पाठीवर यांनी पहिल्यांदा काढलेला अधिकाराचा, अस्तित्वाचा. आणि म्हणून आज त्यांचं अस्तित्व आहे, म्हणून आज त्यांना अधिकार आहेत. मग ते पंचायत राज असतील, प्रशासनामध्ये असतील, अजून कुठे असतील, ज्या सरपंच पदापासून तर देशाच्या राष्ट्रपती पंतप्रधान पदापर्यंत या मुली जाऊ शकल्या, याची पेरणी कुठे झाली असेल तर ते आहेत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले. आणि म्हणून आम्हाला कृतज्ञ राहणं जमलं पाहिजे. आम्हाला ग्रॅटिट्यूड त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात, की ज्यांनी आमच्यासाठी काही केलं त्यांच्याबद्दल आम्हाला कृतज्ञ राहता आलं पाहिजे. आणि हीच माणसं जी अशी कृतज्ञ असतात, हीच माणसं नंतर बापाला विसरतात, ते राख पाठवा म्हणतात. त्यांना अंतिमला चालू करावं लागतो, कारण यांची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली पाहिजे. जाती जातीमध्ये महापुरुष वाटण्याची एक स्पर्धा आहे. आता महापुरुष आलेत, थोडा चांगला काळ आलेला आहे, पण तो जाती जातीमध्ये वाटण्याचा काळ आलाय. आणि खेळानं सांगावं असं वाटतं की महात्मा फुलेंच्या वाट्याला तर जात पण आली नाही. शिवरायांच्या वाट्याला खूप प्रेम आलं, बाबासाहेबांच्या वाट्याला प्रचंड प्रेम आलं, महात्मा गांधींच्या वाट्याला खूप प्रेम आलं. आता मी तिथं बसलो होतो, हा विषय झाला. महात्मा फुलेंना ते खरंच मिळालं. इतका मोठा त्याग आहे, मी तुम्हाला सांगतो ना, ह्या देशामध्ये मोठा उद्योगपती कोण शकला असता, प्रचंड हुशार आहे. आता सरांनी भाषणात सांगितलं इंग्रजीवर चांगलं प्रभुत्व, आणि हे सगळं असताना त्यांनी हे तुमच्या आमच्यासाठीचं जीवन पत्करलं. कारण आमचं पुढचं जगणं, पुढचं जीवन सुकर व्हावं, सुंदर व्हावं, आमच्या वाट्याला सुगी यावी, आणि म्हणून त्यांनी स्वीकारलं. तेव्हा तो विचारांचा जागराच करण्याची गरज आहे. काय करता येईल त्यांच्या बाबतीमध्ये, सत्य करता येणार नाही, दुसरं काही करता येणार नाही, मला मान्य. मग काय करता येईल, त्यांचं राहिलेलं काम आम्हाला पूर्ण येता येईल, ते पूर्ण करता येईल. ती आज आमची, मला वाटतं, एक माणूस म्हणून जबाबदारी आहे. महात्मा फुलेंच्या बद्दल सांगायला गेलं तर खूप पैलू आहेत. एक शिक्षक, एक आजचा सोडून द्या आमच्यासारखा, त्या काळातला ज्याला अवघड होता संस्थाचालक, एक नवीन संस्थाच, पत्रकार, संपादक, सच्चा शिवविचारी, शिवप्रेमी माणूस. 1869 ला पहिल्यांदा ही शिवजयंती चालू झाली. पहिल्यांदा त्यांनी रायगडावरची समाधी शिवरायांची शोधून काढली. जो आज कुठला मराठा ओबीसी कुठला काही वाद असेल, त्या महापुरुषांच्या डोक्यात ती गोष्ट नव्हती. जातीच्या आणि आपल्या ह्या खुब्याच्या पलीकडे जाऊन, आपापल्या समुदायाच्या पलीकडे जाऊन ज्यांना काम करता आलं, त्यांना इतर लोकांची मांदियाळी सोबत जोडता आली, त्यांच्या प्रश्नांना स्वतःचा प्रश्न करता आलं, त्याच लोकांचा इथे इतिहासामध्ये जय जयकार होत असतो, त्यांच्या विचारांचा जागर होत असतो. आणि ते पोहोचवण्याचं काम ही मंडळी तुमच्यापर्यंत करतात. पहिल्यांदा समाधी शोधून काढली म्हणजे छत्रपती शिवरायांचा मृत्यू 1680, 3 एप्रिल 1680 चा, आणि त्यानंतर 1668-69 आपण जरी म्हणलं तर साधारणतः 189 वर्ष उलटली होती त्यांच्या मृत्यूनंतर. तोपर्यंत शिवरायांची समाधी मला ज्ञात नव्हती, ती समोर आणली. कारण लोकांना त्यांच्या मूळ प्रदेशी जोडणं फार आवश्यक असतं. त्या राजाचा इतिहास वाचला, त्या राजाचं कर्तृत्व बघितलं, त्यांनी माणसाला माणूस म्हणून जगवण्याचं संधी दिली. माणसाला यांनी फक्त गुणवत्तेवर संधी दिली, जातीवर दिली नाही. आणि असं असताना हा माणूस, याची प्रेरणा आजही या लोकांच्या पासून दूर आहेत, त्यामध्ये गॅप पडलेला आहे, ते जोडण्याचं काम महात्मा फुलेंनी केलं. आणि म्हणून आम्हा सगळ्यांपर्यंत आज शिवजयंती पोहोचू शकली. हे सगळ्यांना पहिले समजणं खूप महत्वाचं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल पण एक विशिष्ट समाज आणि त्यांच्या पुरतच ते नेतृत्व होते काय, असा खूप मोठा समज आहे. घटना कलम 340, घटना कलम 341, घटना कलम 342 ही तीनही कलम घटनेतली आरक्षणाच्या संदर्भात आहेत. त्यातलं घटना कलम 340 हे ओबीसीच्या आरक्षणाचं आहे, 41 एससीसाठी, 42 एसटीसाठी आहेत. म्हणजे एसटीच्या साठी आधी सुद्धा घटना कलम 340 ओबीसीच्या आरक्षणाचं कलम बाबासाहेबांनी घटनेत टाकलेलं आहे. तिथल्या 4000 जातीमध्ये समाविष्ट व्हाव्यात, त्यांना संधी मिळावी, आणि म्हणून तिथे आणलेलं आहे. असं असताना सुद्धा ओबीसी किंवा मराठ्यांना अजूनही त्यांच्याबद्दलची पूर्ण माहिती नाही. हा संयुक्त जयंती महोत्सव असल्यामुळे मला दोघांच्याही बद्दल आणि त्यांच्या कार्याबद्दल सांगणं या ठिकाणी गरजेचं वाटतं. आणि 10 एप्रिल 1951 ला, 10 ऑक्टोबर 1951 ला बाबासाहेबांनी आपल्या मंत्रिपदाचा, केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा दिला. आपल्याकडे साध्या सदस्य असल्याकरता ग्रामपंचायत राजीनामा लवकर देणार नाही. माझा मुद्दा मांडला जात नाही, हिंदू कोड बिल. त्यानंतर दुसरा जो कारण त्यांनी सांगितलं राजीनाम्यामध्ये, ते कारण असं आहे की ओबीसीची तुम्हाला जनगणना करायला सांगतोय वारंवार, तुम्ही ती मात्र करत नाहीये. आणि ती जनगणना झाली नाही. ओबीसीची ओळख पटली पाहिजे, ही जात ओबीसी वर टाकायची, ही त्या प्रवारात टाकायची. असं तुमचं काम तुम्ही संपणार आहे, माझं आयुष्य संपल्यानं करणार आहे तुम्ही. आणि त्या रागाने त्यांनी राजीनामा दिला.
सिरियल नंबर 83 कुणबी मराठा ही जात पण त्याच यादीमध्ये आहे. तेव्हा ही जी सामाजिक आमची वीण आहे, हा जो काही सामाजिक पीड आहे, एकमेकांना आपण गुंतलेलो आहोत, ते महापुरुषांच्या विचारांपासून आहे, इतिहासापासून आहे. ते आज आम्ही तोडण्याचा, तिला जाळण्याचा प्रयत्न करतोय. ते आता आमचं कुठे चुकतंय हे आता समजून घ्यायची गरज आहे. हे काय आपण ठरवलेलं नाहीये. विधवा स्त्रियांचं केस ओपन व्हायचं म्हणजे नवरा गेला, एक तर काय व्हायचं की आपल्यापेक्षा डबल टिबल व्हायच्या माणसाशी लग्न करावं लागायचं मुलींना. काही वर्षामध्ये नवरा मेल्यानंतर त्या मुलीच्या तरुणामध्ये तिला विधवा पण वाटायला यायचं. त्यात केश ओपन म्हणजे तिला सौंदर्य असायला नको ना. टक्कल, पांढरी साडी, अंधार खोली, शक्यतो उन्हात बाहेर पडायचंच नाही. शौचास वगैरे संडास जायचं असेल तर पहाटे लवकर जाऊन यायचं. तिच्या वाट्याला हे जगणं होतं. तुमची चूक काय होती मला सांगा ना. हे मी बोलत असताना तुम्हाला सगळ्यांसमोर काय दिसलं पाहिजे माहिती का? तुमची बहीण मुलगी दिसली पाहिजे. बायको दिसली तर आई कळणार नाही फारसं लवकर. असं तुमची मुलगी समोर ठेवा आणि मग ते आम्हालाही समजतं का? मग पटकन समजतं. हा प्रश्न त्यांना वाटला खूप मोठा. आणि मग काय झालं? नाभिकांचा संप. नाभिक म्हणजे नाभिक. त्यांनी संप, अशा प्रकारच्या मुलींचं केशोपण कोणी करायचं नाही, त्यांनी संप केला. मग हे नाभिक काय त्या महात्मा फुलेंच्या जातीचे होते. चांगल्या कामासाठी त्याही काळामध्ये लोकांनी जात भेट ठेवली आणि आज ते वाढत चाललेलं आहे. प्रगल्भ होतं आपण कशाला म्हणतो तेच कळत नाही. प्रगल्भ होतो म्हणजे नेमकं होतं काय अजून आपलं होत नाही. तुमच्या गावाबद्दल आढावसरांनी एक अनुभव खूप सांगितला की लक्ष्मण गवळी त्यांचे मित्र, नानांचे जावई त्यांच्यासोबत गावात यायचे आणि त्यांना कळलं. हे खूप महत्वाचं आहे. तुमच्या गावामध्ये धुळी असल्याचा फायदा लोक घेत असतात. आणि धुळीच्या ठिकाणी आम्हालाही करमत नाही येणार लोकांना. परवा बाबासाहेबांची जयंती अशाच मोठ्या उत्साहात तुम्ही साजरी केली पाहिजे. त्यांचा विचार लोकांपर्यंत गेला पाहिजे. विषाची जिथे लावली रोपटी, विष त्या गावातले दूध प्यावे कसे. तुमच्याकडे कसं कोणी? तुम्ही 8 तासांना बोलणार, कोणाला पाकिट आम्ही तर ते पण लोक नाही पाकिटवाले लोक येतील बस. तुमच्याकडे कोणी येण्यासाठी काय लागणार? तुमची एकी लागणार आहे. मुबारक तुला बेईमानी तुझी, पंगतीला तुझ्या मी बसावे कसे. अशा लोकांच्या पंक्तीला कसं बसत? माणूस म्हणून आपण एकमेकांशी जोडला गेला होते. कुठली जात, कुठला धर्म, कुठला पंथ आम्हाला एकमेकांपासून वेगळं करू शकत नाही. ठाम आमच्यावर ठरलं पाहिजे. ऍडजस्टमेंट दुसऱ्या कारणं लहान सहान, मोठ्या ऍडजस्टमेंट कोणी करतं का? ऍडजस्टमेंट काय असते? गाडीत बसायला जागा नाही, थोडं मागे पुढे सरकून बसून घ्या. तुमचा हा पाय काढून ठेवा, असं कोण ऍडजस्टमेंट करतं का? बाजूला ह्या लेवलच्या ऍडजस्टमेंट का करतायत इतक्या? तर आपली वैचारिक बांधिलकी पक्की आहे, त्यानंतर बाकी वाटेल तेवढी. आम्हाला माहिती पाहिजे की आमची वैचारिक बांधिलकी कुठे आहे. ते सोडून बाकी काही बोला तुम्ही, कोणाला सांगा. ते सोडून बाकी काही बोलायचं. हवे तर तुला पाळणा तू बदल. पाळणा तुम्हाला माहिती बाळाला का मराठीमध्ये अर्भक म्हणतात माहिती ना? ऍडजस्टमेंटचे लिमिट सांगतो. हवे तर तुला पाळणा तू बदल, अर्भकाचे मी आकार बदलू कसे. एकच बदल, पंगतीला तुझ्या मी बसावे कसे. एकीत मध्ये लोकांना यावंसं वाटेल. लक्षात घ्या, आम्ही आमचा अभिमान, आमचा जात, आमचा धर्माभिमान, आम्ही अमुक, आम्ही तमुक असं म्हणून जमणार नाही. कारण इतिहास जो घडला, जे जे काही चांगलं घडलं ते यामुळेच घडलं की आम्हाला एकमेकांसोबत राहता आलं. नसतं चांगलं घडलं नसतं. बाजीची जात काय, एसाची कुठल्या जातीचा, कोंडाची कुठला, सुरजी काठी कुठला, कृष्णाची गायकवाड कुठला, काताची इंगळे कुठला, हे सगळं शिवाजी महाराजांनी तपासलं नाही. ही माणसं स्वराज्यासाठी, ह्या चांगल्या कामासाठी मरायला मारायला तयार आहेत ना, ती माणसं माझी आहेत. दॅट्स ऑल. संपलं. की तुम्हाला माणसं जमवता येत असेल अशा प्रकारची ह्या सगळ्यांच्या पुढे जाऊन, आणि खाजगीत कुठं पण नाही, वेगळं काहीच नाही. ही सगळी समोर मंडळी बसलीत ना, जाधव सर असतील, आडव सर असतील, पानकर सर असतील, गुजर सर आमचे मार्गदर्शकच आहेत, नाना असतील,
हे सगळं असंच बोलणार जे माईकवर तेच. तुम्ही पटकन माझ्या ऑफिसमध्ये आलात, घरी आलात, त्यांना ते कसं असतं पण ऍक्च्युली आपण आपले असं काहीच नाही. हे ते माणसं तुम्हाला असं एवढं ट्रान्सपरंट पारदर्शक होतात असेल तर जे घरी बोलायचं तेच इथं बोलायचं, तेच गाडीमध्ये तेच कुठं पण. आणि म्हणून तुमच्या गावातल्या एकीचा मला खऱ्या अर्थाने अभिमान वाटतो. त्या एकीसाठी, त्या एकोप्यासाठी जोरदार टाळ्या स्वतः करतात. हे होत राहिलं पाहिजे यासाठी हा सगळा खटाटोप आहे. नाभिकांचा संप केला की विधवा स्त्रियांचं केशवपण त्यांचं सौंदर्य हरण आपण करतो कामा नये. त्यांना जगता आलं पाहिजे. त्या कमी वयांच्या मुली त्या घरात असायच्या, दुसरा एखादा दीर घरातला कुणाला दुसरा कुठला माणूस त्याचा फायदा घ्यायचा. या मी स्पष्ट बोलतो, त्यांना मुलं व्हायची मग बाल हत्या करण्यात यायची. बाल हत्या ते मुलं, कारण त्याच्या सोनोग्राफी करून चेक वगैरे असतं, ते मुलगा झाल्यानंतर म्हणा किंवा गर्भात काही मारून टाकायचं, त्याला बाल हत्या म्हणतात. सावित्रीबाईंनी, ज्योतिरावांनी काय केलं असेल तुम्हाला सांगता आलं पाहिजे. एखाद्या महात्मा फुलेंच्या विचाराचा माणूस असेल, तुमची जात कोणती असो, मी त्यांच्या विचारांचा आहे, मी ती कुठे सांगेल. जर मला विचारलं त्यांनी काय केलं तर म्हणा यातले बरेच लोक जगच नसते, काही शिकलेच नसते. मग या बाल हत्या प्रतिबंधक गृहाच्या माध्यमातून त्यांनी काय केलं, एक तुम्हाला पाटी लावली पुण्यामध्ये चौकाचा पाट्या लावल्या. असे कुठले मुलं असेल तर आमच्याकडे या बाळंत व्हा आणि ते मुलं तुम्ही ठेवायचं ठेवायचं ठेवून जा. माणसं जगली. शिक्षणाचं असं आहे की आज आमच्या मुलीचं आम्ही कौतुक करतो, हे ठेवतो स्टेटसला, MBBS झाली, 12वी पास झाली, एवढे टक्के पडले, होतं काय असं? मुली माहिती काय शिकल्या? एका माणसाला पोत्यात घालून मुलगी आणली. पोतं उघडलं शाळेमध्ये, लोक बघतील ना त्याला नाव ठेवतील, त्याला जाती बाहेर करतील, त्याला समाज निकाला करतील त्यासाठी. आणि म्हणून काय करायचं, त्यांनी पोत्यात आणलं मुलीला. ते पोतं उघडलं. सावित्रीबाई आणि ज्योतिरावांच्या डोळ्यामध्ये आश्चर्य, अश्रू, दुःख एकाच वेळी तळलं की काय आहे होय, आपण कुठलं काम हातात घेतलेलं, किती अवघड काम आहे. आपल्याच लोकांशी, आपल्याच व्यवस्थेशी, आपल्याच परंपरेशी, आपल्याच संस्कारांशी, आपल्याच रूढींशी लढणं जितकं अवघड आहे तितकं कुठल्या इंग्रजांशी, मोगलांशी लढणं अवघड नाही, इतकं अवघड होतं. शिवरायांनी पण हे काम केलेलं आहे. आज आपण ज्यांना बौद्ध समाजातले महाजातीतले महाजातीत लोक आहेत ना, यांना त्यांनी गडकरी किल्लेदार बनवलं. ज्यावेळेस अस्पृश्यांच्या हाती शस्त्र देणं मानलं जात नव्हतं, मनुस्मृतीप्रमाणे चूक मानल्याचं, ते सगळं बाजूला ठेवलेली होती. नेताजी पालकर आपल्या मित्राला त्यांनी ज्यावेळेस सरनौबत केलं आणि त्यांना एकदा अटक होऊन त्यांचं धर्म परिवर्तन झालं, तर आपल्या धर्मामध्ये अजून पण मला सांग कुठं व्यवस्था आहे का की एखादा मुसलमान झालेला माणूस पण हिंदू करता येतो? घटना झाली, मुसलमान झाला, आहे का नाही? दीक्षा दिली, बुद्ध झाला, बाप्तिस्ट झाला, ख्रिश्चन झाला, शिखांचे ते ककार असतात त्याचे तो शिकू शकतो. असं आपल्यात आहे का? नेताजी पालकर, ज्याला मोहम्मद कुलीबक्ष त्याचं नाव, खुदाबक्ष काय त्याचं नाव ठेवलं होतं, त्याला आणलं आणि त्याला पुन्हा शुद्धीकरण विधी करून हिंदू करून घेतलं. ही व्यवस्था तोपर्यंत नव्हती, म्हणजे त्यांनी पण त्यावेळेचे तथाकथित नियम मोडीत काढले. सिंधू बंदी म्हणजे समुद्रात जायचं नाही, पाप असतं. त्यांनी आरमार उभारलं, कारण जग समुद्र मार्गे आपला अटॅक करताय. पोर्तुगीज आले, इंग्रज आले, डच आले, हॉलंडची लोक आली, फ्रेंच आले, ही सगळी लोक आपल्याकडे येतात. आपण इथं का बसलोय? मग ह्या देशामध्ये आरमार उभा केलं. आता त्या मुंबईला जी भारतीय नौदलाची कमान त्यावर लिहिलेलं आहे स्पष्ट मोठ्या अक्षरामध्ये की भारतीय नौदलाचे जनक छत्रपती शिवाजी महाराज. महापुरुष वेगळे का असतात? आता पंतप्रधानांनी एका अष्टकोनी त्याचं लोकार्पण केलं मुद्रेचं. त्याची पण प्रेरणा सांगतात भाषणामध्ये की छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्या मुद्रेतून घेतलेली आहे. सो आज जे जे काय होतंय, आज आम्हाला भारी वाटतंय. त्या काळात ते खूप अवघड होतं. पोत्यामध्ये मुलगी आणून समोर ठेवायची आणि मग आता तिला शिकवा, नाही तर माझं पुढचं. त्या माणसाला ते कळायचं की हा माणूस, याची बायको आम्हाला सांगते मुली शिकवायत, खरंच काय असेल. पण मला पटले, समाजाला पटेल का नाही पटेल. तुमच्या माझ्यावर दबाव समाजाचा आजपणा आहे ना, त्यात आमच्या पिढ्या गेला, आयुष्य गेलं निघून. पण अजून आम्ही त्या मानगोटावरून तो समाजाचा दबाव काढू शकलो नाही. या लोकांच्या वाट्याला समृद्धी जन्मजात होती.
कोणी कन्स्ट्रक्शन व्यवसायातलं, कोणी सरदार पुत्र जहागीरदाराचा मुलगा, कोणी इतकं शिक्षण घेतलं की जगातलं कुठलंही पद त्यांच्या पायाशी डोळं घेऊ शकलं असतं. वाटेल ती सुख ऐश्वर्य त्यांच्या पायाशी आली असती, पण ते सगळं झुगारून त्यांनी काम केलेलं आहे. त्यामुळे महापुरुषांच्या जयंत्या होत असतात, आपल्या नाही होत. आमचं एकच काम आहे, त्यांचं राहिलेलं काम पुढे नेत राहणं. तुम्ही एवढं जरी केलं तर मला असं वाटतं की आपण खऱ्या अर्थानं जयंती साजरी केली असं होईल. आणि आमची निवड चुकू देऊ नका, मुद्द्यांची निवड चुकू देऊ नका. माझी तुम्हाला सगळ्यांना कळकळीची विनंती आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची कबर काय म्हणतात समाधी शोधून काढली, शिवजयंती साजरी केली. त्या महात्मा फुलेंच्या विचारांचे आम्ही पाईक आहोत. औरंगजेबाच्या कबरी खोदायच्या का ठेवायचा हा आमचा विषयच नाही. विषय डायव्हर्ट करण्याचे प्रयत्न सातत्याने चालू असतात. लहान पोराला जाग यायला लागली ना तर परत झोका द्यावा लागत असतो, मग तो पुन्हा झोपतो. रडायला लागला तर असं जेव्हा जेव्हा आम्हाला जाग येते आमच्या प्रश्नांची त्यावेळेस व्यवस्था, मी कुठल्या सरकारच्या विरुद्ध बाजूने बोलत नाही, त्यावेळेस व्यवस्था आम्हाला कुठल्या ना कुठल्या बाबतीमध्ये ढकल असते. त्यात प्रसार माध्यम तेवढी जबाबदारी सरकारच्या पुढची येते. काही संघटनांनी हे काम हाताशी घेतलं, मला तेच करायचंय. लोक कशी एक होता बघतो, कुठल्या तरी विषयावर या दख्खनच्या भूमीमध्ये औरंगजेबाला 27 वर्ष राहिला. त्याला वाटलं आता छत्रपती शिवाजी महाराज गेलेले, तोपर्यंत आलाच नव्हता. त्यानंतर आला, त्यांनी इथं पहिला टप्पा त्याचा भांडण 9 वर्ष संघर्ष आला छत्रपती संभाजी महाराजांशी, नंतर संताजी धनाजी, मग महाराणी ताराबाई, नंतर राजाराम, मग ताराराणी. आणि 1707 ला 20 फेब्रुवारी 1707 तो अहमदनगर या ठिकाणी अहिल्यानगरात त्या ठिकाणी मृत्यू पावला आणि खुलताबादची समाधी त्याच्या इच्छेने ठेवण्यात आली. हे सगळं आहे, पण त्याला आम्ही इथल्या या भूमीत काढलं, त्याला लढून काढलं. ही एक खून आहे, ही स्मारकाची ओळख आहे, इतिहासाला तो भाग आहे, ते राहिलं पाहिजे. अफजल खानाची पण एक कबर आहे प्रतापगडावर, ती पण मासाहेबांनीच बांधली. ह्या दुहीचा फायदा लोक घेत असतात. पानिपतच्या युद्धाचा दाखला थांबूयात नंतर. पानिपतचं युद्ध चालू झालं होतं, 1761 ची गोष्ट आहे. आपल्या मकर संक्रांतीचा दिवस होता. त्याच्या आदल्या दिवशीची गोष्ट 2 दिवस पहिले. यमुनेचा मध्ये प्रवाह आहे, पलीकडे आपलं सैन्य, इकडे अफजली सैन्य. पिक्चर मध्ये दाखवत नव्हतं काही, आम्हाला पिक्चर खरं वाटायला लागलं. ते 7 ला टाकतात डिस्क्लेमर पण फास्ट मध्ये बोलतात बाबा, ठीक आहे. इस कहाणी की सभी पात्र घटना काल्पनिक कडक एका मिनिटात 50 ओळी. कारण आपण दाखवायचं नाही, फक्त ती पद्धत फॉर्मॅलिटी पूर्ण करतो. हे नाटकीय रूपांतर आम्ही केलेलं आहे. याच्यातल्या प्रत्येक गोष्ट सत्य म्हणून आमच्या बोलला क्लेम करू नका. अशा कादंबरी, असं पुस्तक असं सांगतात. तर पानिपत नावाच्या पिक्चर मध्ये पण आलं नव्हतं. पिक्चर बाकीचा भारी असतो, काही गोष्टी चांगल्या पण असतात, पण चित्रपटाप्रमाणे होत नाही. असा अक्षय कुमार येतो आणि जातो आणि एका माणसाला पकडून आणतो अतिरेक्याला विमानामध्ये, त्याला कोणाला कळत नाही. शक्य गोष्ट ते ऐकायला चांगलं वाटतं, आपल्याला ते बघायला चांगलं वाटतं. एखाद्या याच्यात येतं की बाबा हे बिस्किट खाल्ले का लोक जिनेस होतात, म्हणून खरं असतं का ते. ही साबण लावली का वय कळत नाही. आता पानकरचं आमच्या आपोआप आहेत, काही साबण कशाचे, पण ते अजून यंग आहे. सो हे सगळं तसं खरं नसतं. तो आपला मुद्दा की पानिपतच्या युद्ध चालू होतं आणि अफगाणी सैन्य इकडे, पलीकडे आपलं सैन्य होतं. आणि रात्री जेवण होती, रात्रीची वेळ होती, जेवणावेळी बसल्या होत्या. सुलांगणं मांडल्या गेली होती वेळ, आपल्या मराठ्यांच्या किंवा पेशव्यांच्या सैन्यामध्ये वेळी सुलांगणं मांडल्या गेली होती. त्याने विचारलं आपल्या वकिलाला, ज्याला इथली माहिती असते, असा वकील सोबत असतो प्रत्येक वेळेस बाहेरच्या आक्रमकाच्या. तो म्हणे काय चाललंय म्हणे, असं कसं काय वेगळी सुलांगणं का. आप लोक एका ठिकाणी खात नाही, व्हेज नॉनव्हेज त्यांचं काय असेल ते एका ठिकाणी खाते, वेगळ्या ठिकाणी का खातायत त्याचं कारण तुम्हाला सांगतो आणि उत्तर त्याचं सांगतो. तुम्हाला ते जर कळालं तर आपल्या सगळ्या बोलण्याचा काही ते सार्थकी लागलं, चिंत झालं असं म्हणतो. वकील त्याला सांगतोय, त्याला उत्तर द्यायचं की हे सुलांगण जाती व्हायचं, हे मराठ्यांचं, ते बामणाचं, ते अमुक मातंगाचं, हे महाराचं, ते त्याचं, हे माळ्याचं, असं आहे. अफजल एका शब्दात म्हणलं, अरे तुफिराम जीत गए. का जिंकला अफजली. आजही आमच्या समाजकारणामध्ये विष घालण्यासाठी, आमच्या समाजकारणातलं असलेलं थोडंफार विष वाढवण्यासाठी, त्याचा फायदा घेण्यासाठी अफजली येत असतात. त्यांची रूपं बदलतात, ते आम्हाला आमचीच वाटतं बरंच, पण अफजली आज पण आहे. तुमच्या गावाचा एकीचा दाखला सरांनी दिला आणि इतर पण लोकांकडून ऐकायला मिळतं, त्याचा मी गप्पा मारतो. तो असाच ठेवा. तुमची दुसरी कुठली ओळख मी नाही चालेल, तुम्ही ओळख अशीच जिवंत ठेवा, जिती ठेवा. एवढंच या ठिकाणी
सांगावं असं वाटतं. मला असं वाटतं संवाद झालेला आहे. पुढच्या आम्हाला